7व्या वेतन आयोगासाठी लाडकी बहीण बंद करा। हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारलं। टेबल एसी विका पण हक्काचे पैसे द्या। लाडकी बहीण योजनेवरून मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलंय। मुंबई महापालिकेच्या एका निवृत्त महिला कर्मचाऱ्याला 7व्या वेतन आयोगानुसार पेन्शन मिळत नसल्यानं हायकोर्टात याचिका दाखल केली होती। त्यावर सुनावणी करताना कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार पेन्शन देण्यासाठी सरकारकडे पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करा अशा शब्दात राज्य सरकारला फटकारले। कोर्टानं नेमकं काय म्हटलं आपण पाहूया। महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना 7व्या वेतन आयोगानुसार वेतन मिळतं ना, त्यासाठी राज्य सरकारकडून पैसे येतात। फक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी पैसे नाहीत। महापालिका कार्यालयातील टेबल एसी विका पण कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे द्या। पेन्शन आणि अन्य लाभ देण्यासाठी सरकारकडे पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करा अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयानं सरकारला फटकारले। खरं खूप हास्यास्पद आहे। आम्ही अनेक वेळा त्याचा उल्लेखही केला। म्हणजे जे रोजगार करतायत किंवा जे नोकरी करून महिन्याभराचं वेतन मागतायत त्यांना द्यायला पैसे वेळेवर सरकारकडे नाहीत आणि निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारचं गाजर दाखवून लाडक्या बहिणीसारखे योजना आणून खैरात करायला यांच्याकडे पैसे आहेत। अशी कित्येक उदाहरणं आहेत की बघा, आमच्यातले एक 3 अर्धवेळ ग्रंथपाल महिला भगिनी आहेत, त्यांना पूर्णवेळ उन्नयनाचा शासन निर्णय निघून 3 वर्ष झाली, त्याची अंमलबजावणी करत नाहीत कारण तर सरकारकडे पैसे नाहीत आणि इकडं मात्र अशा प्रकारचा उद्योग सुरू आहे। दरम्यान यावरून ठाकरे सेनेनं सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। भाजप कोर्टालाही जुमानत नाही अशी टीका केली। मी पण त्यांना